हे काय लवकर आवर. आज काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. थांबा मला जाऊ दे खाली कपडे वगैरे. कपडे वाळत घालायला चाललेले. अहो ते रात्रीचे आपले कपडे असलं काय घेऊ. बंद करा कॅमेरा. बर नसत. आता सुटली ना. उठले तर गुड मॉर्निंग तर बोल. मग बोल ना गुड मॉर्निंग डबल. एक तर हळद टाकून तू साबुदाणा बनवती का हो? बोलतेच की नाही काय तुझ्या हाताने साबुदाणा बनव. तुझे भारी बनवती. हळद टाकून बनवती ना होई. नाही चांगली उपास आहे मला. उपवास आहे हा मग हळद टाकून साबुदाणा खा. सोमवार आहे ना. हा श्रावण सोमवार आहे आज. हा आज चालत नाही हळद टाकू नका म्हणा. गाठा होतोय तुम्ही बनवा साबुदाणा. काय काय पण नाही मला वांगीची रेसिपी दाखवायची आहे. वांग्याची भाजी दाखवणार आणि मग मी तर साबुदाणा करते हळद टाकून. हो म्हणजे उपास तुटू दे. हळद टाकून करते ना. उपास वाटत नाही हो. मग हा? उपास वाटला का राहिला तो. बर हळद नाही टाकणार तुमच्यासाठी. बस नाही टाकणार. तिखट टाकसा. ते सगळं पण नाही टाकणार. मिरची टाकते आलू टाक. बरं जो घालतो आता. बरं पाणी कमी टाका फक्त भिजायला कारण ते ना सुका सुका पाहिजे. मी तर टाकून तुमच्या हाताने किती टाकायचं ते टाक. सगळं सोपं. सगळं मलाच काय खाल्लं? रात्री काय खाल्लंय? सगळं मलाच करायला. रात्री काय खाल्लंय? हो ना. आम्ही का वरण भात फ्लावर आणि आळूचे वडे काही बनवले होते. मी आता भरलेलं वांग करणार आहे. त्याच्यासाठी घेतलंय मी वांगे. त्याला त्याच्यामध्ये धुवायला टाकते मी. त्याच्यामध्ये वांग्यामध्ये धुवायला टाकते. काय हो टाकते? धुवायला टाकायचे ते मध्ये भांडे वांगे माहिती का. भांडे. वरच टायमाला शाळा खाते माहिती का. नीट विचार त्याच्यासाठी करून घेतले मी. आपलं मसाला काढायचा राहिलाय. शेंगदाणे फ्राय करून घेतलेत. लसूण घेतलाय आणि कांदा थोडा फ्राय करते. अजून भाजीमध्ये असतात करताना पण घेते पण मी ना. तू शॉर्टकट मध्ये दाखवते का नाही तुझं सगळं असं कांदा मला आवडतोय थोडा भाजलेला. भाजलेला. हा टेस्ट लागते थोडी टेस्ट. अजून मसाला झाल्यावर दाखवते. बर हा भेटू मग नंतर. काय करू ते मामी आल्या साबुदाणा नाही केला तू त्यांना उपवास आहे. टाकून ठेवलं नाही कोणी भिजू घातलं नाही आणि मी आपल्याला सांगते त्यांना सकाळपासून तू आशेवर लावून ठेवलं. खायला काय आणलं मला? आम्ही खायला तर गेलो. दूध आणायला गेलतो. त्याला काय नाही आणले? अरे यार तुम्हाला आणायचं सांगायचं तर ना हो आणले असते ना मी. ते म्हणे मग केव्हा आणते म्हणे म्हणून. अरे देवा अरे तुम्हाला उपास आहे आणि मी आता भरलेलं वांग कोराळे मस्त. तुम्ही खाल्लं असतं. आवडते संध्याकाळी पण ठेवायला कारण यायला टेस्ट आवडते माझ्या हातची. खूप भारी बनवते. संध्याकाळी ठेवून द्या. हा. तिथं गेल्यावर आपण चेष्ट करू. फक्त सर्वांना महिना निघू द्या. श्रावण महिन्यासाठी थांबलेत ते. चला आता ही पाट्यावर वाटून आपल्याला मस्त वांग्याची रेसिपी आपल्याला दाखवणार आहे. काय घेतलंय ग? शेंगदाणे आणि हिरवी मिरची नव्हती हो. हिरवी मिरची नव्हती. अरे देवा मी कशाला जास्त टाकली काय माहिती. हिरवी मिरची ठेसा वाटला होता काल. ठेचा नाही काल ते आपण बनवलं होतं त्याने काय फ्लावर. त्यासाठी युज केली मी सगळी. ते ना लालवाली मिरची घेतली. लालवाली पण छान लागते मसाला. आणि त्याच्यासाठी शेंगदाणे फ्राय करून घेतलाय आपण. खोबरं आलं आणि लसूण मीठ घेतलंय थोडं चवीसाठी आणि कांदा फ्राय केलाय. आता मी वाटते कारण लय दिवस झाले वाटले नाही. आता लय आग होणार आहे हाताची आग नको होते फक्त. आग होणारच आहे माहिती का. पहिले ना हे जे जास्त हे ना ते अगोदर येते मी. काय जास्त हे म्हणजे काय? अहो तर काय बोलते जास्त तिखट नाही मग म्हणजे जरा हार्ड जाईल नाही वाटायला. हा त्याच्यामुळे हे लवकर होईल. ठीक आहे वाट मला असं वाटतं आता वाटल्यावर नंतर दाखवते का वाटतं ना घेऊ. वाटता नाही मग तुला वाटता येतं का नाही ते तर बघू दे. वाई पुरणपोळी तर काय जमली नाही तुला. हे तरी जमू दे. वाटता नाही. चाल बाबा पाट्यावर वाटून
पोरीचं काढावं लागेल सगळं. हे पण काढायचं काय? मग काढ का. आता लय हाताची आग होणार आहे हिच्या. नाही नाही हाताच्या आग नाही होणार. नाही होणार ना. एवढं तिखटवाल्या मिरच्या नाही. तसेच बाकी आहे आमच्या मायराची. टमाटर वगैरे कापलेले आहेत आणि तुम्हाला चविष्ट लागल पाहिजे पण खायला. ते असं या नसतो. बस का कारण तुम्हाला लय उशीर होतो इकडे माहित जेवायला. तिकडे इकडे उशीर होऊ राहिलाय. बरं बोलतो. मम्मी लय बोलते तुम्हाला जेवण करून घ्या. मलाच बोलले खायला लागू राहिले की तू उशीर करते त्याला जेवायला. मी काहीच नाही करत. बोलत नाही तूच बोल. माझं काय बोलायचं होतं ते विसरलं. परत बोल सांग तिकडं की बा मला मायराच्या घरचे जेवण नाही दिलं. नाही मी असं का बोलतो. त्यांना माहिती ना मायरा कशी आहे. मम्मी ना यायला बोलती लवकर जेवण करून घ्या. इकडे लवकर 10-11-12 वाजता जेवतो. पण आपल्याला सवय माहिती ना कितीची. 1-2 वाजताची सवय आम्हाला. टाइम लागलाय मला. डायरेक्ट 2-3 वाजता जेवते. मला 2-3 वाजता. बर आंघोळ झाली तुमची? मग हा तुझ्यासारखं थोडी फक्त कपडे बदलून स्वयंपाक करणार. अरे बापरे. खरं सांग आता तू कपडे बदलून स्वयंपाक करते का नाही? खरं सांग. तेव्हा हसण्यावर माहित पडलं. आंघोळ केली मी. मसाला काढत होते ना तेव्हा आंघोळ केली. पण आंघोळ करून आले मी. हसू नका. त्याला माहिती मी सकाळी आंघोळ करते. टायमिंग किती झाला बघा ना एकदा. किती झालं बघा तुम्हीच बघा. मी थोडी हळद टाकते. हळद टाक बरं. हळद टाकावं लागते परत बघा. नाही हळद मेन आहे ते. हळद तू कशात पण टाकशील. मम्मीनं असं भरून ठेवलेलं आहे. हे बघा याच्यामध्ये सगळे मसाले भरून ठेवलेले. किती सिस्टमॅटिक काम आहे. म्हणजे सगळे डब्बे शोधायला नको. हे मम्मी वेगळं भरून ठेवलंय. आणि आपल्या इकडं सगळं रेडी. आणि मीठ टाकलं का? मीठ मसाल्यामध्ये घेतलं तुम्ही बघितलं नव्हतं का? ओके. आता या थोडं फ्राय होते मस्त. ते पण येती जाती चाललंय. आता याच्यामध्ये फ्राय टाकले. चिरडूर बनवते मी. फ्राय टाकलं आपलं हे टाक. फ्राय टाकलं. वांगे टाकते मस्त. छान लागायला पाहिजे पण वांगे. अजून काही छोटा वांगे ना काटर वांगे भारी वाटते. पण आपण लेट गेलो होतो. मग तू छोटे छोटे बघून घ्यायचे होते. नाही ना आपण लेट गेलो ना. तुम्हाला टाइम झाला. मला आवरण्यामध्ये आपला टाइमपास चालला होता. व्हेरी गुड. आज तरी खरं बोलली. तुला आवरण्यामध्ये टाइम झाला होता. आवरण्यामध्ये नाही. हो आवरण्यात टाइम नाही जात. पण चुलीवर मस्त स्वयंपाक चालू आहे. नाही शेगडी. आणि थांबा आता मसाला टाकणं चालू. वासले भारी येतोय पण. वास भारी येतो. त्याच्यावरती मसाला टाकलाय मी आता. मस्त फ्राय करून. तर भाज्या भरपूर करायला एवढं वांग खायला बघून. सॉरी का असं टाइमपास नाही. चला आता झाल्यावर आणि खाल्ल्यावर दाखवते. खाल्ल्यावर दाखवते. मसाल्याचं पाणी ऍड झालेलं आहे. आणि थोड्याच वेळेस आपल्याला भरलेलं वांग हे बघायला भेटणार आहे. बघायला भेटलेलं आहे पण आता खाणार आहोत आपण. खूप भारी झालेलं आहे. पण काही पण बोल. छान लागायला पाहिजे ते पण. आता एकच नंबर झालेलं आहे. पण भरपूर बनवलंय मी आहे की नाही. हाताची आग उरा डायरेक्ट माझ्या तर. मला तुला सांगितलं होतं पाट्यावर वाटतं नाही हाताची आग होईल. तू माझं ऐकतच नाही काही गोष्टी. पण वाटता वेळेस काय झालं नाही हो. मग आग होती का? त्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करते मी. जास्त पाण्यावाला नाही आवडत मला असं. नको थोडंच कर ऍड. त्याला सुकू दे मग. एवढं बस झालं. मीठ चव बिव एकदम व्यवस्थित बघून घे. हो तिखट झालेली. लालवाली मिरची आपण हिरवीवाली मिरची नाही घेतली मी. तिखट झाला असं वाटतंय. मी टेस्ट केलं थोडं आता. ओके मसाला. चला खाऊन सांगा मला कसं झाले पहिले. ओके मला दे मग. आपण दोघं खाऊ. त्या मामीच चाललंय बनवणं साबुदाणा. हे बघ भारी झाले. खाऊन सांगा पण आता. बोलता येत नाही काहीच. बोल ना. तुम्ही तर काहीच बोलले नाही मला. कशी झाली काय झाली. बनवलं बाबा आता मामी तर घाई बनवलं माहिती का. कारण ना त्याचं पाणीच व्यवस्थित भिजला नव्हतं. मामीनेच भिजू घातलाय. मी यायच्या अगोदरच तुमचा साबुदाणा एवढ्या गडबडीत बनवलाय. भाजी बनवली मी आता. एवढा मसाला झालाय आमच्या घरामध्ये माहिती. खबर असतं.
हसू नका हो मामी, बनवते मी. कसं झालं मला भूक पण लागली आता. हे पहा, या थोडं पाणी दे. मी त्या दिवशी छान बनवलं ताट टाकून. हळद टाकायची का? हळद टाकायची? हळद नाही ना. मामीला आमच्या उपवास मी पण तर कधी आता धरला नाही. काय सोमवार? हा खरा नाही पा दोघाला घेतले का ताटामध्ये. चला मग खाऊन दाखवा पहिले कसं झालं. पहिले तू जे करते नंतर जेवतो. का थोडं काम आहे मला. नाही तसं काम बिम नाही, जेवून घ्या पहिले. टाइम बघ झालं. चला मग. तू जेवून दाखव ना पहिले कसं झालं. नाही दाखव कसं झालं ते. दोघाला 2-2 घेतले. चला बाजाराच्या भाकरी पण मम्मी बनवली. हे बघ तर मामी साबुदाणा नेलाय, बाजाराच्या भाकरी पण केल्या मम्मीला तुमच्यासाठी.